शिल्पकारा नव जगताच्या वारसदाराचा स्वागताच्या हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदाराचा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणगड ब्लॉग्सला। हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल, तर आपण चाललोय आता नागपूरला, पण अण्णा नाही आहेत आपल्यासोबत। बघू शकता तुम्ही, भाऊ आहे, भाऊ ऐकर हा भाऊची बुटं बघू शकता। तिकडं बाबू दादा एक येतोय, इकडे विजय दादा आहे, प्रमोद आहे, प्रशिक्त आहे। तर निघतोय आता आम्ही, निघायच्या तयारीत आहे। कुठे आहे तो? घुसला का? हे बघा, या आतमध्ये गेलाय। हा ही बघा नवीन चप्पल यांनी घेतले। तर असा विषय आपला, निघायच्या तयारीत आहे। अज्जीबाई चलो मिलेंगे भाई, चलो राईज 5 4 5 सगळी ड्रायव्हर आहेत। चला घ्या, चालू करा गाईज। आता निघलोय आम्ही, 6 जणच आहेत, बघू शकता तुम्ही। एकदम सुसाड मध्ये येता नाद करू डायरेक्ट आजकाल। चला गाईच, निघलोय आता आम्ही। चला काचावरती काम 25, चलो जाणे दो। आपल्या वडवलीच्याच पंपावर आलोय। पहिले पेट्रोल फुल करून घेऊ, म्हणजे काय विषयच नको पुढं। बघू शकता पीसी द गँगस्टर 500 मध्ये फुल करतो, 500 मध्ये फुल आलाच पाहिजे गाडी। चला निघलोय आपण अशा तऱ्हेने। आणि बघू शकता एक नंबर असा हार लावलाय गाडीला बघा। आणि गौतम बुद्धाच्या समोर हा पूल ठेवलेला, पण तो आता सरकला इकडे। हा इथं फोटो घ्या, इथं फोटो घ्या। हलून बाराला घातलं हे बघा। पाणी पेट्रोल फुल करून निघलोय आता, बघू शकता तुम्ही। हे बघा, आता गाडी घेतली मी, आता पुढे जाऊन बाबूदा घेऊन हायवेला। चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, लय मजा येणार आहे। जरा फ्रेश व्हायला थांबलोय, समजून जा जरा। हे बघा लुक बघा, लुक बघा, कसली दिसते क्वालिटी। हे बघा ना, डायरेक्ट थांबलोय आता इथे। 2च मिनिटात निघते, 2च मिनिटात। लाईट येत नाही म्हणून खाली बसलोय। पडमध्ये 1 किलोमीटर आलोय पुढं तिथनं। इथं रेड बुल घ्यायला एवढा 1 किलोमीटर। बाबूदा बोलतो एकतरी दुकान चालू असेल, चला तुम्ही। भेटला भाई, 100% भेटला। थांबलोय रेड बुल घ्यायला। बघू शकता ड्रेसिंग कशी वाटते आपली, जरा कमेंट मध्ये जरा मला नक्की कळवा गाईस तुम्ही। बघू शकता झोप नाही, झोपलोय नाही दुपारी, आताच येते काय ते बाई। गाडी चालू आहे आपल्या नंतर। आमच्याकडे 4 ड्रायव्हर आहेत, तसं टेन्शन घ्यायची गरज नाही। काय घेतो आता इथं? अजून काय घेतोय? काहीतरी विचारतो ऍड्रेस बद्दल झाला। सामान घेतलं एवढा। जाता झालेत 12:50 आणि हे बघा समृद्धीची एंट्री आहेत ना। आणि आता बाबूदा चालवतोय आणि आता मी जातो मागे, मग पुढे येईल कोण ते कसं काय विषय बघून घ्या। आणि हे बघा मॅप लावलेला आहे, चला ये मागे। आता फ्रेश होतो इथे पुन्हा एकदा। असं काय ते गाडी फुल झालेली आहे, बेकार। थांबा जरा, बघा आपली गाडी एकदम क्वालिटी दिसते, एवढी स्वच्छ धुतले ना मी गाडीला। हे बघा हारबीर एकदम प्रॉपर। एवढा लांब चाललोय, गाडीला हार पाहिजेच, बरोबर आहे का नाही? पाय धुतले जाईल, रस्ता लय बेकार आहे। हे बघा समृद्धी महामार्ग मस्त। आता वाईब येईल थोडीशी नागपूरला जायची। चला आता आम्ही मागं बसलोय, प्रशिक्त आणि मी आणि भाऊ विजय दादा। पुढं पीसी वाजलाय आणि बाबूदा। हे सीट बेल्ट टाकून घ्या। चला हे बघा, आम्हाला सीट बेल्ट नाही आहेत, आम्हाला पण आहे दोघांना, पण आम्ही नाही लावलं। चलो गाईज, आता गाडीतनं आपण पेट्रोलवर लावले पूर्ण। सीएनजी आपण आरती आता थांबवली। बघू आता कसं काय पुढे नियोजन, सांगतो मी तुम्हाला। तुम्ही एंड पर्यंत थांबा फक्त।
कुठे ब्लॉग स्किप करू नका आणि नजारा घ्या. हे देखो नजाऱ्याची मजा घ्या. मी जरा थोडी काच खाली कर 1 मिनिट. नजाऱ्याची मजा घ्या. एक नंबर असा रोड पाहिजे यार. पुढे एंट्री होईल आणि तिकडे गेल्यावर कट होईल डायरेक्ट पैसे. फास्टॅग म्हणा किती होते सांगतोय. 1400 रुपये चला 1400 टाकून ठेवा साहेब. हे आमचे आजचं सगळं म्हणजे खर्च हेच करणार आहे आता. काही विषय नाही. हे आमचे मालक आहेत. कोण रे वाटतं 120 ची लिमिट आहे. तर आम्ही काही जास्त स्पीडला जाणार नाही. लिमिट माहीत जाणार आहे. आणि आमचा ट्रिपला किती खर्च होतोय म्हणजे पेट्रोल किती लागलं, CNG एक्सेट्रा एक्सेट्रा काय खर्च असतो तो तुम्हाला सगळं मी सांगतो एंडला. कंटिन्यू राहा. काहीच पहिला टनल लागलाय आम्हाला. बघू शकता तुम्ही. बापरे कसला उजेड आहे. बेकार नाद करते काय यावंच लागतंय. हायवे समृद्धी महामार्ग 80 ची लिमिट आहे बघतात. सगळे रेड बॉल घेतल्यात. सगळ्यांनी रेड बॉल घेतल्यात. सगळ्यांनी फोडल्यात. माझीच फोडायची बाकी आहे फक्त. किंवा फोडतो मी पण एन्जॉय करतो. कसं आहे जम्पिंग जपा. फास्टॅगला रिचार्ज मारायला घेतलाय. मारून ठेवतो रिचार्ज आत्ताच. कितीचा मारतोय बघा जरा. आपण त्याचा पिन नाही दाखवत. पिन नको दाखवा आम्हाला. दाखव कितीचा मारतोय. 3000चा मारून घेतोय. रायगड खाण्याचं फेमस आहे. त्यांच्या बैलाला थोडंच नाही. रायगड खाण्याचं फेमस आहे. हे एनर्जीचं सॉल्ट आहे आमच्याकडे. टेन्शन घेऊ नका. आपला ड्रायव्हर बघा 160 स्पीडला गाडी धावते. आजकालची का यायलाच लागते. रस्ता आमच्याच पैशाने बांधलाय. मग गाडीचा स्पीड आम्ही ठरवणार. थांबलोय थोडासा. आता तिथनं आपण एंट्री मारली त्यानंतर 170 किलोमीटरला स्टॉप घेतलाय. आणि बघू शकता अशी बेकार थंडी आहे ना. लय बेकार थंडी आहे. लय म्हणजे लय बेकार. हे बघा असं काढतो निश्चय एवढा बेकार. 1.5 तासात 170 किलोमीटर गाडी मारली. खतरनाक रोड आहे. 2200 रोड आहे डायरेक्ट. काहीच नाही बोलू शकत. थांबलेत सगळी. 1-1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या पुढं गाडी. हे बघा गाडी दिसते का आता इथं. ती तिकडे. ही गाडी कुठे गेली पोहोचली पार तिकडं. एक नंबर एक्सपिरियन्स आहे या रोडचा. नंतर आपण पण चालू थोडीशी. बेकार थंडी पण. पाणी मारलंय. निघलो आता परत एकदा. आणि सीट बेल्ट आहे बघा. सीट बेल्ट आम्ही पालन करतो. सगळे सीट बेल्ट लावला. या दोघांनी सोडून फक्त मधल्या. त्यांना त्यांची जीवाची पर्वा नाही. आम्हाला आहे. त्यांचं काही लग्न झालंय ना. विजयाचा तर राहिलाय. भाऊचं झालंय आपल्या. हा आणि त्या पिढीचा झालाय. आता वाजत आले जवळजवळ 3:30. आणि आता आम्ही पोहोचलोय संभाजीनगर मध्ये. तर आहे दादा चालू आहे म्हणजे रोड ट्रिप आमची एकदम सक्सेसफुल चालली. कुठलाही काय बोलतात त्याला व्यस्तता आली नाही अजूनपर्यंत. अडथळा आले नाहीत. रस्ता हे बघा अजिंठा नाव बघा. अजिंठा 1 किलोमीटरवर संभाजीनगर आहे. एक्झिट. तर रोडला थोडस त्यांनी जर व्यवस्थित लेवल मध्ये घेतला असतं तर अजून खूप मजा आली असती. गाड्या बद्दल तर आम्ही तुम्हाला ट्रिप सक्सेस झाल्यानंतर सांगू. ड्रायव्हर टॉपचा आहे आमचा. म्हणजे ड्रायव्हर नाही आमचा भाऊ. इथं लेणी आहे पण ती बघायला लागेल आपण. एक्झिट कुठे आहे ती येते ना. हा एक्झिट आहे ना. अजिंठा येताना बघू आपण. पुन्हा एकदा थांबलो 1 तासानंतर. 100 किलोमीटरचा प्रवास. आणि आमचा बाबूदा आता कितीचा बसतोय. पुन्हा एकदा पेट्रोल. चला घेऊ टाकून. आय थिंक मला वाटतं 1,500चा बसेल. A few moments later. 2,300 पुन्हा एकदा बसलाय. मी बोललो 1,500चा बसल. बाबा मला डोक्यात नाही. याडा आहे मी. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना. 2,300चा बसलाय बाई. थांब जरा. किती गाडी चालली मग 270 चालली गाडी. 1 तासाने बरोबर ब्रेक घेतला आम्ही. बघा घरनं निघून म्हणजे 341 किलोमीटर झालाय. चांगलंय. ठीक आहे गाडी पुढे घेतो थांबा जरा मी. अशा तऱ्हेने
मला फ्रेश व्हायचं, हे सगळं फ्रेश होतं, मी फ्रेश नाही झालो म्हणजे समजलो ना. आता प्रमोदित चव्हाण बसत आहेत गाडी चालवायला, बघू शकता. चायला पोटाजवळ पण कसला आलाय. हा चला निघू, चलो निघू आता. 270 किलोमीटर झालाय. नाही रे नाही, तिथून लागून 200 झालाय, तसा जास्त झालाय. पुन्हा एकदा ब्रेक आणि आता जास्त नाही, 270 किलोमीटर राहिलाय नागपूर. तर बघू शकता सगळ्यांचे चेहरे. दोघा जणांनी झोप घेतले यार. विजयाचा थोडा झोपला, प्रशिकचा थोडा झोपला, इकडे इकडे, आणि बाबूनी पण थोडीशी झोप घेतली. मी पण जागा आहे. डुलका मारले काय 5 मिनिटात आहे फक्त काहीच. आता मी बसतोय ड्रायव्हिंगला. 5:30 वाजलेत आता आणि बेकार अशी थंडी. आपल्याला पाहिजे तसं ऍडजस्ट करून घेऊया. लय बेकार गार आहे माझं. हे नाही खाली घेतली काय आणि खाली घेतलेली प्रमोद. काहीच नजारा बघा कसा नजारा आहे, एक नंबर असा नजारा आहे हा. गाडी चालत चालत आनंद घेतो या नजाऱ्याचा. तुम्ही पण घ्या ब्लॉग मध्ये. काहीच आता बाबू चालवायला देतो जरा. 11 वाजता झाली, 1.5 तास गाडी खेचली. 150 पेक्षा जास्त घेतली. 1.5 तासात 170 किलोमीटर घेतली तरी. 170 180. आता डोळं मिटकायला लागलं बोला आता नाही, आता बाबू जायला देतो. चला कंटिन्यू राहतो तुम्ही, बघू झोप घेतो थोडी. झालाय जास्त नाही, 80 किलोमीटर राहिलाय तर नागपूर आम्हाला आता पोचतोय. 1 तासाच्या आत नागपूरमध्ये. मग रूम वगैरे घेऊ, शोधू वगैरे कसा काही विषय नियोजन. तुम्ही सोबत राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये. पाखरं बागा आणि हार बागा काय अवस्था आहे हे बघा. गाडीवर पाखरं बागा किती. जाऊ दे आता काय बोलणार, लय बेकार पाखरं बाई. गाडी एवढी जोरात मारली काय पाखरा येणार ना. गाडी याचा फोटो काढतो फोन मध्ये. काहीच हे आपल्या iPhone 16 मधली व्हिडिओ आहे. पहिलाच ब्लॉग आहे iPhone 16 मधला. तर कशी क्वालिटी वाटते नक्कीच सांगा मला कमेंट करून. अभी निकलने की गोली ली है हमने आणि आता पाय दुखतात ना, पाय बेकार लय बेकार. डोले मिटक होता अक्षरशः. बाबूदादा नाही झोप घेतली आणि मी नाही. तुम्ही झोपला, मी आणि बाबूदाने अजिबात झोप नाही घेतली. हो अर्धा पाऊण तास. हो हा बोलतो अर्धा पाऊण तास काय किती 2 तास कुठं झोप काढली तुम्ही. अर्धा तास करून मी एवढी नाही काढली. तू पण काढली 1 तास. हे बाबूला मी बसलोय तेव्हा बसला झोपलाय. याडा आला. 20 किलोमीटर झालं सूर्यरामाची व्हिडिओ घेतली बाबूला झोपलाय. सूर्यरामाची व्हिडिओ पण घेतली मी. या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. डिस्क्रिप्शन मध्ये देतो लिंक, चला करून टाका. सबस्क्राईब करा. मी झोपलेलो, मला आता उठवलंय. समृद्धी हायवे सोडलाय आणि आता आले 1 किलोमीटर पुढे आले आम्ही. हे बघा समृद्धी हायवे सोडला जस्ट सोडला समृद्धी. आता फक्त 32 मिनिटं 28 किलोमीटर वरती दीक्षाभूमी आपली. ते रोड बघा वाकडा तिकडे. 3 टन मारला आम्ही गोल. 3 गोल मारले. 1 टन चुकलो. 1 टन फक्त खाली उतरत होता. त्याआधी आता असा रिंगण खेळतोय आम्ही. बरेच आपल्याकडे 4 चाकडा 1 2 3. फायनली बघा दीक्षाभूमी. काकाला इग्नोर करा, दीक्षाभूमीवर फोकस करा. पण आता आम्ही तिथं जाणार नाही, लगेच फ्रेश होणार, मग नाश्ता पाणी वगैरे करून जाणार. कारण
पोटात भूक लागलेला नाही. आम्हाला चाय नाही भेटला चाय रात्रीपासून. आमचा विजय शेट आता संतापाला विजय शेटला डोले बघा डोले फक्त 20 मिनिटं झोपले आणि हे डोले बघा 1 तास झोपले. हा बोला. एक काम कर बाबू ऐक सरळ नको टाकू गाडी. बरं ठीक आहे गाडी सरळ घे. चाललोय आता रूम शोधायला पुढे इकडं जातो कसं काही तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. 1 तासाच्या शोधानंतर एक असा खूप असा सुंदर हॉटेल भेटले. हॉटेल रूम बघू शकतो तुम्ही. आता झोपाची गोळी घेतोय आम्ही. 2-3 तास झोपू आराम करून मग जाऊ अंगोलिंगल करून झोपूनच आमची दोघांची झोपलं सगळं. चला गुड नाईट. काय नाही झोप बीप काय होत नसते. ते दोघंच झोपलं. तिथं आता नाश्ता करायचा विषय चाललाय. चला जाऊन नाश्ता करायला चालतोय आम्ही. उल्हासनगरचा मार्केट उघडलाय बघा कसा. विषय एकच झोपला तो कपला. विषय एक झोपला तो कपला आणि तर्री पोहे इकडून भाई भाई तिथे बघा आयटम घेतलाय. नागपूरचा फेमस आहे वाटतं तरी पोहा काहीतरी बोलतात. आता घेतलंय खायला. तरी पोहे खाऊन आता आलो इकडे आम्ही छोले कुलचे खायला. युट्यूबला लई व्हायरल असतं पण आता आम्ही टेस्ट करणार आयटम बघू असं काय. आता काहीच 1 नंबर आहे. आधी टेस्ट केला. आणि जो पाव आहे ना पावासारखाच आहे म्हणजे बन पावसारखा कुलचा आहे. मस्त आहे पण टेस्ट भारी. अजून एक सांगितलं यांनी टेस्ट आंघोलीवर आलोय आणि हे बघू त्यांची आंघोळ झाली म्हणून आता हे बाहेर जातो. शर्ट पण बघू शकता नवीनच आज ओपनिंग आहे शर्टाची. इस्त्री करून आणलंय फक्त घरना. व्हाईट शर्ट घातला बोललो नवीन. डबल पॉकेट मध्ये नव्हतं ते घेऊन आलो. इथे बघा खाली आलोय आणि अशी ड्रेसिंग असणार आहे आपली अच्छी बघू शकता. आणि आता हे माग बसायला पाठवतील 100%. बघा असं दिसतं बघा क्वालिटी काम बोलते. शर्ट थोडासा मोठा आहे. एकच होतो इट्स फायनली पोचलेलो आहे आपण दीक्षाभूमी नागपूर येथे. तुम्ही समोरच बघू शकता सुंदर असा व्ह्यू आणि आपली दीक्षाभूमी. हा पार्किंगला गाडी लावून मस्त या दिशेने आम्ही जाणार आतमध्ये. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं नजारा आहे चारी बाजूला. मस्त इथला भारी काहीच बघा समोरून किती भारी वाटते ना. एवढी मोठी आहे ना दीक्षाभूमी. ती व्हिडिओ मध्ये अशी वाटते का लई छोटी पण समोरून बघा. काही आता फोटोशूट वगैरे झालाय आणि आता एंट्री मारतोय पण फोन अलाउड नाही. तर ठीक आहे आता मी बंद करतो सॉरी. काहीच आहे बघा एवढं भारी वाटतंय ना येऊन. 1 मिनिट फोन पडला असता. 1 नंबर वाटतंय आम्हाला. आणि मी सिनेमॅटिक पण शूट करतोय. जरा अकाउंटला टाकायला आपल्या इंस्टाला. तर ज्याने कोणी आपल्या इंस्टाला पण फॉलो केलं नसेल सिनेमॅटिक प्रणव 014 फॉलो करून घ्या. सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो. DM करा कोणाला व्हिडिओ करायचे असतील तर. आणि बघा सिनेमॅटिक चालू आहे तशी शॉर्टमध्ये अपलोड होईल सिनेमॅटिकवाली व्हिडिओ. काहीच आम्ही फोटो काढलेला बघा. हे खोललंय ना हे खोललं नाही ना बघा 1 नंबर वाटते फुल क्लिअरिटी. काहीच निघलोय आता चिचोली का चिंचोली काय बरंच काहीतरी तिकडे जायचंय आता. बुद्ध विहार तिकडे जाऊ. इथनं 18 किलोमीटर आहे. अर्धा पाऊण तास दाखवतो ट्रॅफिक मुलं. काहीच आम्ही आलोय आपल्या सेकंड लोकेशनवर चिचोली गाव आहे इकडं. आणि हा आपला विहार आहे असा. आपल्याकडे चिंचवली आहे इकडे चिचोली. फरक एवढाच आहे. आता गाडी लावी इकडं. गाडी लावतोय आता बाबूदा. आणि आता आलोय आम्ही इकडे. बघू शकता 1 नंबर असा नजारा. सगळे बघा कसं उतरलात बॉडी गार्ड आहेत सगळे. गाईज इकडे आलो आतमध्ये.
बघा शूटिंग अलाउड नाही पण आपण करतोय बघा. एक नंबर आहे. वरती जाऊन बघतो. हे बघा म्युझियम टाईप आहे. म्युझियमच आहे म्हणजे जसं ऐरोलीला आहे ना त्या टाईपमध्ये. पण इथं हे सगळं प्रॉपर दाखवलं आहे का त्यांची सगळी कुठली होती काय. ही त्यांची खुर्ची बाबासाहेबांची. हे बघा हे काही पाणी प्यायचा थंड पाण्याची भांडी. हे बघा सगळे जुने फोटो आहेत बघा बाबासाहेबांचे. काय तो रुबाब आहे पहिल्यापासून. मित्रांनो हे बघा फ्री फायर गेम कुणाला माहित असेल ना तर त्यात भीमाशक्ती म्हणून ते टावर आहेत. हे बघा सेम टू सेम आहेत. कोण फ्री फायर नसेल माहित त्याला ते सर्च करा भीमाशक्ती टावर फ्री फायर. ती येऊन जाईल व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला. सेम टू सेम आहे बघा. आईजा चालू आहे ड्रॅगन पॅलेसला. 36 किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे तिकडून बघू शकता तुम्ही. पूजा चालू झाली आपली. आले चला काहीच. असा आहे आपला ड्रॅगन पॅलेस. मस्त दिसतोय. लुक आहे बाई काय पण बोला लुक आहे बघा. एवढा लांब येऊन म्हणजे वर ते काहीतरी का असं नाही का उगाच आलोय फिरतोय. काय नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात बघा. स्विमिंग पूल बघा कसं आहे. स्विमिंग पूल नाही आहे रस्ता आहे आपल्याला चालायला. मस्त बघा शार्पे वगैरे लावले. मस्त बघा समोर एंट्री बघा. मस्त लाईट वगैरे रोज लाईट असते वाटते इकडे. शार्पे वगैरे लावले एकदम मध्ये. ओके मित्रांनो आम्ही जर 15-20 मिनटं लेट झालो असतं ना तरी सगळं मिस केलं असता. म्हणजे एवढा लांब येऊन काहीच फायदा झाला नसता जर मिस केला असता आम्ही. तर नशीब 15 मिनटं लवकर आलो. नाहीतर मग एवढा लांब येऊन काय बघायला नसतं भेटलं काय म्हणजे काय काय असतो बघा. एवढा भारी आहे ना म्हणजे जसं नेपाळला असतो ना त्या टाईपमध्येच आहे. तसंच आहे नेपाळला. याच्यापेक्षा अजून सुंदर आहे. प्रशिक दादा गेलेला असेच भाऊ पण गेला नेपाळला. बघू आपण पण जाऊ कधीतरी. हे बघा बाहेरनं काय व्ह्यू येतो एक नंबर. काहीच आहे बघा आम्हाला माहीत नव्हता पण आज फेस्टिवल कालपासून चालू झाला आहे. 26वा वर्धापन दिन आहे. चांगली गोष्ट आहे. फेस्टिवलच्या टायमात आलो. इथं मस्त लाईट येते. हे बघा असा कसा इथं चांगला फोटो येईल. बरोबर बोलला तू. घ्या मग झाला राव. हा काहीच निघलं आम्ही आणि आता पेट्रोल फुल करून घेऊ परत एकदा. बघा आई तो रिक्षाला बोलला आहे पेट्रोल पंप. गाडी लावली इकडं आणि आता आलोय हॉटेल ताजला. चांगलं आहे असं बोलतात. म्हणजे बाबूदाची मम्मी पप्पा आलते मागे ते इकडे जेवलेलं. काही जेवण वगैरे झालं एकदम ओके. हातबीत धुतले आणि आता निघायच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे बिल आला का निघू. आता डेझर्ट घातलाय. चला गाईत पोचले आमच्या लोकेशनला. गाडी लावली मागं. थोडं आता मार्केट फिरतोय आम्ही. नंतर थोड्या वेळाला जाऊ झोपायला. उद्या लवकर निघायचं काय सीन नाही काय माहिती नाही. तुम्हाला समजलं तसं कंटिन्यू राहत तुम्ही. दिरामला घेतलं 2 पाकिट घेतलं. ते बाऊदान 3 घेतलं. बाकी सगळे 2-2 घेतलं. बघू शकता डबील चालू आहे. जास्त घेतली जरा 4 का 5 येत.
आता ओकेमध्ये नियोजन झालं आहे आपला. आता बघू थोडासा फिरू आणि मग जाऊ झोपाला डायरेक्ट. झोपाले 2-3 तास झोपले बघतो. गाडी लावली आता इथं पार्किंगला दिसते काही बघा. आणि फिरतो स्टेशनवर. स्टेशनची मजा घेतोय आता आम्ही. मालगाडी आलोय आम्ही. फ्रेश वगैरे झालो आणि आता झोपणार डायरेक्ट. आता सकाळी लवकर जायचं बघा. रेस्टिंग चालू आहे सगळ्यांची रेस्ट चालली. आता तकट झोपणार आणि मग उठणार सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून परतीच्या प्रवासाला. हे बघा बाटली घेऊन आला बघा गाडीतनं. The next day. आता निघतो आम्ही. मगाशी उठलो तर व्हिडिओ घेतली नाही. आता फोटोशूट वगैरे केला सगळ्यांनी. इथं 1 नंबर फोटो आलेत. आता निघायच्या तयारीमध्ये रे बघा. बॅग वगैरे घेतले मी माझी. याची बॅग ती तिकडे आहे. नाही तुझी नाही वाटते ती कुणाची. हा मग चला निघतो. शेवटपर्यंत बघा आणि फोटो मस्त आले ना. आणि हा रूम आहे ना नागपूरला आला तर हा रूम बेस्ट आहे. बेस्ट दिलंय. चला निघतो आता आम्ही. झालोय आम्ही डॉली चायकडे. बघू शकता तुम्ही. हे बघा नागपूरचा जो फेमस डॉली चाय पण तो नाही इथं. आम्ही आलोय बघा. तो नाही इथं. त्याचा आहे सगळा बाकी तो नाही इथं. त्याच्याच दुकानात आलोय आम्ही. डॉली चाय बोलत चाय. डॉलीच्या इथनं आलोय पहिले इकडं बोलत चहा नंतर पिऊ. इकडे डोसा खाऊन घेतो. येतात अजून ऑर्डर असते 4 का 5 नाही 6 सांगितलं असती म्हणजे स्टार्ट तर करू. पुढच्या पुढे टाइम लागले हे बघा. माझा आयटम आला आहे चीजवाला आहे. अजून एक कॉर्न सांगितलाय आणि 2 नॉर्मल घेतलेलं आपलं जे आता तुम्ही बघितलं मागाशी. आणि 1 प्लेट आप्पे सांगितले तिकडं. हा चक्रीवादळ आणलाय बघा आम्ही. 3:30 मध्ये पुन्हा एकदा टाकलाय पेट्रोल. चलो नागपूरचा स्टेडियम बघा. तिकडे पण मॅच होतात 1200 असा विषय. आणि एअरपोर्ट या साईडला आहे पण तो काही तिकडूनच दिसला आम्हाला. खाल नाही इथनं नाही काही दिसत ते नीट. परत 3000चा बसलाय. बुलढाणा 12:30 वाजलेत. 10:30ला निघलेलो. बुलढाणाच्या इकडे आहेत. 2 तासात आले. बघा चावी कुठे गाडीलाच आहे का. गाडीलाच असेल तुम्हाला बोलला पुढे घे. हा गाडीलाच आहे. आता मी बसतोय. बाबूदान 2 तास खेचली गाडी मस्त. येतो जरा पुढं. सीएनजी काहीच नाही गाडीत. काहीच म्हणजे काहीच. पेट्रोल भरला आणि आता थांबलो इथं. ही पाखरं वगैरे बघा. रात्री जसा लाईट वगैरे येतात ना. गाडी असं वॉश करायला लागेल. घरी गेलो का जरा ठेवला उघडा करून. इथं आता गाडीचा बोनट पण केला. तिकडे चहा घेतला. इथं पेरू खाल्ले आणि आता इथं अननस पण घेतोय पार्सल. परत केली पण घेतलेत सोबत कारण इकडं अजून तर आम्हाला 400-500 किलोमीटर आहे कसं पण. एवढं केली घेतली थोडीशी खायला. आणि बिस्लरीचे बॉक्स काय आपण 2 आणलेले. 1 तर संपलाय आणि 1 जवळजवळ अर्धा राहिलाय. असा विषय आपला. तर कंटिन्यू राहा तुम्ही सोबत. आणि मी तुम्हाला सांगणार आहे का आपल्याला पेट्रोलला किती खर्च लागलाय टोटल. सीएनजीचा तर विषयच नव्हता आपल्या गाडीत. फक्त आपल्या इथनं टाकली ती शहापूरपर्यंत येसपर्यंत तेवढीच सीएनजी. बाकी पूर्ण पेट्रोलला किती खर्च झाला ते तुम्हाला 100% सांगतो. दिनकर आता घेतलंय अननस खायला. तर कशी टेस्ट आहे जरा सांगा साहेब. टेस्ट कशी आहे. खूप छान अप्रतिम. केली पण घेतल्यात. जिरा सोडा वगैरे घेतलाय आणि त्याचा मसाला तर खूप छान आहे. मी खास त्याला बांधून घेतला माझ्या. बापरे. आणि आमचा बाबूदा पुन्हा एकदा गाडी खेचणार आहे 1 साईड. तर चला निघतोय आता आम्ही. या गोष्टीवर मागची एसी लावा जरा. थांबला आता इकडं आम्ही.
तू काय आता मागवलंय 300. काय मागवलंय बघू यांनी, मला पण नाही माहिती. आल्यावरती खाऊ काय. आता खाऊन वगैरे निघलोय. आता निघू 300 किलोमीटर आहे आपल्याला फक्त. 3-4 तासात पोहोचून जाऊ. 4-5 तास पकडून चला आता. 4-4.5 काय सीजनला लागलाय. आणि आता आम्ही लवकरच पोचू. आता इगतपुरीचा टनल येऊ मोठावाला. आणि आता इगतपुरीवरनं जाऊ मग आपला लिफ्ट मारला शहापूरचा. समृद्धीला बाय बाय. पोलिसांची गाडी झाली बघा, पोलीस येतो. काहीच समृद्धीवरनं आता एक्झिट घेतलेलं आहे आम्ही. फायनली आलोय शहापूर मध्ये. फास्टॅग दे तिथं जे बघ पुढं. असं तिथं बॉबी तुझ्या आहे इकडे मस्ती करू. लावा बाबा कार देऊ का खोल म्हणजे लवकर. चला आता पोहोचलोय मुरबाड मध्ये. जस्ट नाव 6:15 वाजलेत. मित्रांनो पेट्रोल वगैरे भरून पुन्हा एकदा आता आलेलो आम्ही. कालू बालू धाबा मुरबाड मधला फेमस. तर आता इथे जेवू वगैरे निघू घरी जायला. परत एकदा 2000चा पेट्रोल टाकलाय काहीच. कारण आमची गाडी पेट्रोल कमी झालेला. फुल म्हणजे लयच कमी झालं. रिझर्वला लागलेली अक्षरशः. कारण पेट्रोल पंपच भेटला आणि समृद्धीनंतर एक पण जी फुल केली ती तोच. मग आता परत 2000चा टाकला. चलो तो आतमध्ये गेला पण कधीच काहीच. आता जेवण वगैरे झालाय निघतोय. आता किती खर्च झाला तो आमचा पेट्रोलचा फक्त म्हणजे नाही बोलता तरी आम्हाला 17 हजारापर्यंत गेला आम्हाला पेट्रोल. आणि सीएनजी तर आपण वापरली नाही. 17-18 हजाराचा पेट्रोल लागला. आणि आता आम्ही निघतोय. काय मी सांगत बसत नाही काय नाही की विषय काय झाला. घाईघाईत निघतो आम्ही. नंतरच्या ब्लॉग मध्ये जो कधी आपला ब्लॉग असेल त्यात मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला आपला ब्लॉग या नागपूरचा ट्रिपचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.